हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट टॉपिक सेट्सवरचा हा 7th व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण जे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं आहे, सबसेट डिस्कशन केलेलं आहे, कॉम्प्लिमेंटरी सेट, युनिव्हर्सल सेट, ह्या गोष्टी डिस्कशन केलेल्या आहेत. त्याच्यावरती बेस्ड जे एक्झाम्पल्स आहेत ते प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवण्यापूर्वी आपण त्या टाईपचे एक्झाम्पल, त्याच्यामध्ये ज्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण डिस्कशन करणार आहे. ओके, त्याच्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हेरी सिम्पल क्वेश्चन इज देअर. Question is like that, 4 sets are given which are in the listing method. Listing method मध्ये आहे, and below that 6 statements are there, and question is that you have to state whether the statements are true or false. मग इझिली ऑब्झर्व करून तुम्ही स्टेटमेंट ट्रू आहे फॉल्स आहे हे लिहू शकता. मग ते काय डिस्कशनसाठी घेत नाही. मी सेकंड क्वेश्चनकडे जातो. सेकंड क्वेश्चन डिस्कशन करायच्या अगोदर इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी काय बघा, फर्स्ट यू ऑब्झर्व दीज वेन डायग्राम्स. वेन डायग्राम्स आहेत, लगेच लक्षात आलं असेल तुम्हाला. हे जे वेन डायग्राम्स आहेत हे ऑब्झर्व करा आणि तुम्हाला त्या वेन डायग्राममधलं थोडं जो डिफरन्स आहे तो डिफरन्स काय आहे याच्या बाबतीत विचार करा. ठीक आहे. जर आपण क्लासमध्ये असलो असतो तर प्रत्येकाला वेळ पण दिला असता विचार करण्यासाठी आणि त्यांचं ऑब्झर्वेशन व्यक्त करण्यासाठी, पण इथं काही लिमिटेशन्स आहेत. मग इथं मी ते ऑब्झर्वेशन सांगतो काय आहे. ह्या चारीमध्ये कॉमन थिंग काय आहे, यू इज द युनिव्हर्सल सेट, एक्स अँड वाय आर द इट्स अ सबसेट. म्हणजे एक्स आणि वायच्या केसमध्ये यू हा युनिव्हर्सल सेट आहे. दिस इज द कॉमन थिंग. मग याच्यामध्ये डिफरन्स काय बघा. आता हा जो फर्स्ट सेट आहे याच्यामध्ये एक्स आणि वाय हे जे क्लोज फिगर आहेत, हे क्लोज फिगर ते वेगवेगळे आहेत, म्हणजे डिसजॉईंट आहेत. याच्यामधले एलिमेंट्स, एक्स आणि वायमधले एलिमेंट्स कॉमन नाही. नॉट अ सिंगल एलिमेंट इज कॉमन इन एक्स अँड वाय. हे ऑब्झर्वेशन. ऑब्झर्व दिस सेकंड वेन डायग्राम. याच्यामधले जे एक्स आणि वाय हे जे सेट आहेत, हे जे सेट याच्यामध्ये काही एलिमेंट्स कॉमन आहेत म्हणून ते इंटरसेक्टिंग आहेत. बघा, हा जो रिजन आहे इंटरसेक्टिंग रिजन हा कॉमन आहे, म्हणजे ह्या दोन्ही सेटमध्ये काही एलिमेंट्स कॉमन आहेत. ऑब्झर्व दिस थर्ड वन. हिअर these two sets x and y, these are a complementary set of each other. ओके, कॉम्प्लिमेंटरी सेटमध्ये आपण असा फिगर काढलेला आहे, लगेच लक्षात येईल तुम्हाला पाहिल्या. त्यावेळेस इथं फक्त आपण ह्यावर बाहेरच्या रिजनला एक्स कॉम्प्लिमेंटरी लिहित होतं. आता ते जे एक्स कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच इथं काय आहे, त्या सेटला नाव दिलेलं आहे वाय. म्हणजे इथं जे एक्स आणि वाय सेट ते कॉम्प्लिमेंटरी सेट ऑफ इच अदर आहे. इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला, जे एक्स आणि वाय आहेत त्याच्यामध्ये एक सेट दुसऱ्या सेटचा सबसेट आहे. मग तो एक्स सबसेट वाय असू शकेल किंवा वाय सबसेट एक्स असू शकेल. लक्षात घ्या. म्हणजे हे थोडंसं फरक ह्या डायग्राममध्ये आहे. मग हे वेन डायग्राम याच्यामध्ये प्रत्येकामध्ये यू, एक्स आणि वायच आहे. ओके, मग डायग्राम वेगवेगळं कधी येतात हे डिपेंडिंग ऑन एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन एक्स अँड वाय. मग ते एलिमेंट्स काय आहेत हे ऑब्झर्वेशन करून त्यासाठी आपण वेन डायग्राम काढू शकतो. लक्षात घ्या. मग इथं जे सेकंड क्वेश्चन आहे टेक्स्टबुकमध्ये तो क्वेश्चन मी इथं डिस्कशनसाठी घेतो. ठीक आहे. मग त्याच्यावरून परत आणखीन 4 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी देतो, ते तुम्ही कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. दिस इज द सेकंड क्वेश्चन. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट. ओके, यू इज द युनिव्हर्सल सेट तो तुम्हाला घ्यायला सांगितलेत, अँड एलिमेंट्स इन विच आर 1 to 20, द फर्स्ट 20 नॅचरल नंबर्स. ठीक आहे. त्याच सोल्युशनच्या वेळी मी इथे यू लिस्टिंग मेथडमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. जर युनिव्हर्सल सेट असेल, हा इन केस ऑफ कशाचा युनिव्हर्सल सेट आहे, एक्स आणि वायच्या बाबतीत तो युनिव्हर्सल सेट आहे. मग ते तुम्हाला वेन डायग्राम दाखवायचं. हिअर एक्स अँड वाय दीज 2 सेट्स आर गिवन. फर्स्ट यू हॅव टू राईट दीज 2 सेट्स इन लिस्टिंग मेथड अँड देन गो फॉर द वेन डायग्राम. जेव्हा तुम्हाला वेन डायग्राम काढायचा असतो तो फर्स्ट दिलेले जे सेट्स आहेत मग ते लिस्टिंग मेथडमध्ये पाहिजे, कारण त्याच्यात एलिमेंट्स काय आहेत हे माहिती असेल तर यू कॅन ड्रॉ द वेन डायग्राम फॉर दॅट. एक्स, सेट एक्स. मग याच्यामध्ये एलिमेंट्स कुठले येतात बघा. सिम्पल सेट आहे. एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. मग तो नॅचरल नंबर तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे 1 to इन्फायनाईट आहे की नाही, 1 2 3 अप टू इन्फायनाईट. मग आणखीन एक कंडिशन आहे बघा. एक्स इज इन बिटवीन 7 and 15. इन बिटवीन 7 and 15 नॅचरल नंबर्स कुठले येणार, 8 9 10 11 12 13 and 14. दीज आर द नॅचरल नंबर्स इन बिटवीन 7 and 15. हा सेट एक्स झाला. नेक्स्ट सेट वाय. वायमधले पण सगळे एलिमेंट्स लिहा.
y is a set of all y such that this is a reading of this rule method. रूल मेथडमध्ये लिहिलेला जो सेट आहे त्याचा रीडिंग आहे की नाही. y इज अ सेट ऑफ ऑल y सच दॅट y इज अ नॅचरल नंबर अँड सेकंड कंडिशन y इज अ प्राइम नंबर इन बिटवीन 1 to 20. 1 to 20 prime number, the first prime number is the 2 which is a even prime number, then 3, then 5, 7, 11, 13, 17 and 19. These are the prime numbers in between 1 to 20. पहिल्यांदा आपण काय केलं, हे लिस्टिंग मेथडमध्ये काढलं, लिहिलं. मग आता आपण काय करू, वेन डायग्राम काढू. वेन डायग्राम काढत असताना बघा मगाशीच आपण डिस्कशन केलेलं आहे. मग त्याच्यापैकी कोणत्या टाईपचा आपल्याला एक्स आणि वाय सेट काढायचा त्याच्या बाबतीत विचार करू. फर्स्ट युनिव्हर्सल सेट, मग तो रेक्टँगलनं दाखवणार आहे. मग त्याच्यामध्ये एक्स आणि वाय सेट आपण दाखवणार आहे. मग एक्स आणि वाय सेटमधले एलिमेंट्स ऑब्झर्व करा. मग हे दोन्ही डिसजॉईंट आहेत का, ह्याच्यामध्ये कोणतेही कॉमन एलिमेंट्स आहेत का नाही, या बाबतीत विचार करा, आहे की नाही. मग याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केला तर 11 आणि 13 हे जे दोन एलिमेंट्स आहेत, हे दोन्ही एलिमेंट्स दोन्ही सेटमध्ये कॉमन आहेत, म्हणजे हे डिसजॉईंट नाहीत. सेकंडली मग हे एक सेट दुसऱ्या सेटचा सबसेट पण नाही, कारण दोनच एलिमेंट कॉमन आहेत. लक्षात येतं. मग हे कॉम्प्लिमेंटरी सेट ऑफ इच अदर पण नाही, कारण त्याच्यामध्ये कॉमन एलिमेंट्स आहेत. म्हणजे ह्या स्टेप वाईज जेव्हा तुम्ही थिंकिंग करता देन यू कम्स टू नो त्या चारपैकी कोणत्या टाईपचं आपल्याला इथं वेन डायग्राम काढावं लागणार आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. ठीक आहे. बघा, दिस इज द रेक्टँगल युनिव्हर्सल सेट. याच्यामधले जे एक्स आणि वाय हे सेट आहेत. मग या टाईपचे सेट इथं येणार नाही. एक्स आणि वाय लक्षात आलं असेल, हे डिसजॉईंट नाहीत, याच्यामध्ये काही एलिमेंट्स कॉमन आहेत. ठीक आहे, म्हणजे हे ऑप्शन येणार नाही. मग सेकंड ऑप्शन आपण विचार करू, असा येईल का हा, इज इट पॉसिबल. इथं पॉसिबल नाही. काही कोणताही सेट एक्स हा वायचा सबसेट नाही, अदरवाईज वाय हा एक्सचा सबसेट नाही, हे पण पॉसिबल नाही. आणि थर्ड वन जर विचारात घेतला, जर दिस वन इज अ एक्स अँड दिस वन इज अ वाय, हे कॉम्प्लिमेंटरी ऑफ इच अदर पण नाही. मगाशीच आपण सांगितलं, कारण काही एलिमेंट्स त्याच्यामध्ये काय कॉमन आहेत, मग हे येणार नाही. मग आणखीन एक पॉसिबिलिटी तो येईल का बघा. मग याच्यामध्ये जो आणखीन एक पॉसिबिलिटी होता, जे क्लोज फिगर ओव्हरलॅपिंग होत होते. या पद्धतीने ओव्हरलॅपिंग म्हणण्यापेक्षा ओव्हरलॅपिंग नाही, इंटरसेक्टिंग. मग हे इंटरसेक्टिंग होत होते क्लोज फिगर एक्स आणि वायसाठी. मग हा येणार, कारण याच्यात कॉमन एलिमेंट्स आहेत, फक्त काहीच एलिमेंट्स कॉमन आहेत. अशा पद्धतीचं तुम्हाला वेन डायग्राम काढावं लागणार आहे. दिस वन इज द एक्स, दिस वन इज द वाय. आता याच्यातले एलिमेंट्स लिहायचे आहेत, फक्त एवढंच लिहून कंप्लीट होणार नाही. मग एक्समधले एलिमेंट लिहायचे आहेत, वायमधले लिहायचे, मग यूमधले पण तुम्हाला विचार करायचे आहेत. मग फर्स्ट यू हॅव टू थिंक अबाउट दिस रिजन. हा जो कॉमन रिजन आहे, तो कॉमन रिजन पहिल्यांदा कंप्लीट करा. देन एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन एक्स, देन एलिमेंट्स इन अ वाय, then go for the elements which are present in a u. Which are the common elements? 11 and 13. These two elements are in x set as well as in y set also. But then go for the this x set. 11 आणि 13 हे दोन लिहिलेले आहेत. आता बाकीचे जे एलिमेंट्स आहेत 8, 9, 10, 8, 9, 10, then 12 and 14. हा झाला एक्स सेट. नेक्स्ट गो फॉर द वाय सेट. वायमधले हे दोन एलिमेंट तुम्ही लिहिलेले आहे. बाकीचे एलिमेंट्स बघा 2, 3, 5, 7, 11, 13 लिहिलेलं आहे. नेक्स्ट 17 आहे 19. दिस इज अ वाय सेट. नो थिंक अबाउट द युनिव्हर्सल सेट. मग युनिव्हर्सल सेटमध्ये 1 to 20 एलिमेंट्स आहेत. त्याच्यातले काही एलिमेंट्स एक्स आणि सेट वायमध्ये लिहिलेले आहेत. फक्त रिपिटेशन अवॉइड करायचं आहे आणि राहिलेले एलिमेंट तुम्हाला या रिमेनिंग रिजनमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. आता वन हा 1पासून आपण विचार करू. वन हा एक्समध्ये येणार नाही, कारण एक्समधले जे नंबर्स आहेत इन बिटवीन 7 and 15 आहेत, तो एक्समध्ये नाही, तो वायमध्ये पण नाही, कारण वायमध्ये प्राईम नंबर्स आहेत. म्हणजे ह्या दोन्ही सेटमध्ये 1 लिहिलेला नाही, 1 या रिजनमध्ये लिहा. 2 प्राईम नंबर आहे लिहिलेला आहे, 3 प्राईम नंबर आहे लिहिलेला आहे, 4 इट इज अ नॉट अ प्राईम नंबर अँड इट इज अ नॉट अ इन बिटवीन 7 and 8. तो याचा अर्थ तो 4 लिहिलेला नाही, तो 4 इथं येणार. 5 प्राईम नंबर लिहिलेला आहे, 6 लिहिलेला नाही, 7 प्राईम नंबर लिहिलेला आहे तिथं. विचार करा, ऑब्झर्वेशन करायची पण गरज नाही, थिंकिंग करून पण तुम्ही ह्या गोष्टी लिहू शकता. देन 7 झाल्यानंतर 8 to 14 विचार करायची गरज नाही, कारण 8 to 14 सगळे एलिमेंट्स आपण या एक्स सेटमध्ये लिहिलेलं आहे. मग देन 15 इट इज अ नॉट अ प्राईम नंबर, सो 15. देन 16 इट इज अ परफेक्ट स्क्वेअर, इट इज अ नॉट अ प्राईम नंबर. देन 17 लिहिलेलं आहे, 18 नॉट अ प्राईम नंबर, 19 प्राईम नंबर लिहिलेला आहे बघा. देन लास्ट वन इज अ 20. इन दिस वे वी कॅन ड्रॉ वेन डायग्राम फॉर दिस गिवन सेट्स. ओके, एकदम सिंपल आहे.
स्टेप लक्षात आले. लिस्टिंग मेथडमध्ये लिहा, मग एक्स आणि वाय मधले एलिमेंट ऑब्झर्व करा, थिंक करा, मग गो फॉर द वेन डायग्राम. ठीक आहे. मग ही गोष्ट जर लक्षात आलं असेल तर तुम्हाला मी ते 4 एक्झाम्पल्स होमवर्कसाठी देतो. मग ते 4ही एक्झाम्पल्स तुम्ही काय करणार आहे, त्याचे वेन डायग्राम काढणार आहे. ठीक आहे. This is the question. Take the set of natural numbers from 1 to 10 as a universal set. 1 to 10 दिलं and show set A and B using a Venn diagram. म्हणजे युनिव्हर्सल सेट काय आहे लक्षात आलं असेल. ए बी त्याचे सबसेट आहेत. मग त्याच्यासाठी तुम्हाला वेन डायग्राम काढायचं आहे. मग ते 4 एक्झाम्पल्स घेतो. प्रत्येकासाठी युनिव्हर्सल सेट तो 1 to 20च असणार आहे. मी इथं ए सेट आणि बी सेट देतो बघा. इन ए सेट इट इज अ इवन नॅचरल नंबर, एकाच एलिमेंट असणार तो 2 आहे. अँड बी इज अ सेट, these are the first 5 natural numbers. Okay, this is the given example. मग यू तर आहे 1 to 10, मग ए बी, मग त्याच्यासाठी वेन डायग्राम काढा. हा झाला फर्स्ट एक्झाम्पल, त्याला मी ए म्हटलेलं आहे. फर्स्ट म्हणून वाटल्यास दिस इज अ फर्स्ट. नाउ सेकंड वन. इन सेट ए the elements are 1, 4 and 9. These are the perfect square less than 16. हे लक्षात. मग हे जर रूल मेथडमध्ये पण दिलं असेल तरी तो लिस्टिंग मेथडमध्ये तुम्हाला लिहिता आला पाहिजे. नेक्स्ट बी, इट इज अ सेट ऑफ 3, 6 अँड 9. दीज आर द मल्टिपल्स ऑफ 3. नॅचरल नंबर्स आहेत, मल्टिपल्स ऑफ 3 आहेत, बट लेस दॅन 12 आहे. दिस इज द सेकंड सेट बी. नो यू हॅव टू शो दिस ए अँड बी युझिंग अ वेन डायग्राम. ही लक्षात काय प्रॉब्लेम आहे, याच्यावरती यू लिहिलेलं नाही बरं का. यू काय आहे, यू 1 to 10 आहे. प्रत्येकासाठी तो येणार आहे, लक्षात घ्या. एक्झाम्पल थर्ड, सेट ए सेट बी. हे एक ॲक्टिव्हिटी थ्रू घेतो मी. हा एक्झाम्पल काय बघा, ह्या बॉक्समध्ये काही कार्ड्स आहेत. या कार्ड्सवरती नंबर्स आहेत बघा. 3 या पद्धतीनं 5, 10 कार्ड्स आहेत. 1 to 10 नंबर्स आहेत. मग मी काय करतो, रँडमली एक एक कार्ड काढतो. जे कार्ड मी 5 कार्ड जे काढतो ते ए सेटमधले एलिमेंट्स असणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग इथं 1 to 10 नंबर्स आहेत म्हणून सांगितलेलं आहे. जो फर्स्ट वन आहे किती आहे बघा, दिस इज अ 3. म्हणजे सेट एमध्ये 3 हा एक एलिमेंट झाला. नेक्स्ट रँडमली काढू आपण या पद्धतीनं. इथं आहे बघा, हे नंबर लिहिलेला आहे 7. नेक्स्ट this one is the 4. This one is the 2. आणखीन एक कार्ड आपण पिक करणार आहे. कोणतं बघा, असं आहे. दिस इज द 10. ओके. जे रिमेनिंग आता ह्या बॉक्समध्ये जे राहिले आहे, पेन एकदा बाजूला ठेवतो. या बॉक्समध्ये राहिलेले जे कार्ड्स आहेत ते इथं आपण बी सेटमध्ये घेऊ. मग काय आहे बघायची काय आवश्यकता आहे, लॉजिकली तुम्ही लिहू शकता. आपण पहिल्यांदाच सांगितलं 1 to 10 कार्ड होते, म्हणजे 1 आलेला नाही, तो 1 बी सेटमध्ये आहे. 2 इथे लिहिला, 3 लिहिला, 4 लिहिलं, 5 असणार आहे, 6 असणार आहे, 7 घेतलं आहे, 8 आलं नाही, 9 आलं नाही. दीज आर द एलिमेंट्स विच आर इन द सेट बी. Now show these two sets by using a Venn diagram. This is the third example. And fourth example. फोर्थ एक्झाम्पलमध्ये दोन्ही जे सेट आहेत मी रूल मेथडमध्ये लिहितो. ए, इट इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर पण घ्यायची गरज नाही, असं देतो पुढं. एक्स इज अ डिजिट इन नंबर दिसते का बघू. 4, 5, 3, 3, 2. दिस इज द फर्स्ट सेट ए. बी, it is a set of all y such that y is a digit in number, number है बरं का, number 6, 8, 8, 7, 9. ओके. क्लोज द ब्रॅकेट. मग इथं जे ए आणि बी सेट आहे, मग हे ए आणि बी सेट
तुम्ही रिप्रेझेंट करा युझिंग अ वेन डायग्राम. सिम्पल एक्झाम्पल्स आहे. मग हे वेन डायग्राम काढत असताना ह्या दोन्हीमधले एलिमेंट्स नीट ऑब्झर्व करा, थिंक करा. अँड वेन डायग्राम कशा प्रकारचा असू शकतो याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. मग ते लगेच तुमच्या लक्षात पण येईल, तुम्ही इझिली ड्रॉ करू शकणार. मग ही एक ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा हा होमवर्क म्हणा, मग हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.2 मधले एक्झाम्पल्स थोडंसं इझी वाटायला लागते. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. This is the third question in which U is given, A is given. Here A is a subset of U. U is the universal set in case of this A. Okay. Question is that show the sets U, A and complementary of A by a Venn diagram. This is the first question. And in second one, verify complementary of A complementary is equal to A. Very simple sub questions are there. First think about this first one. मग इथं फर्स्ट वन थिंकिंग करत असताना इथं यू ए कॉम्प्लिमेंटरी तिन्ही सेपरेट दाखवायचे आहेत का? यूसाठी एक, एसाठी एक, ए कॉम्प्लिमेंटरीसाठी एक, असा विचार पण काही विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये येऊ शकतो. पण लक्षात घ्या, हा जो युनिव्हर्सल सेट आहे, युनिव्हर्सल सेट कशामुळं आहे? एमुळं. कारण ए त्याचा सबसेट आहे म्हणून तो युनिव्हर्सल सेट आहे. जर सेट एकच सेट दिला असेल, मग त्याच्यामध्ये इन्फिनाइट जरी नंबर्स असेल तरी त्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणणार नाही. त्याच्यासाठी तो युनिव्हर्सल सेट कशाच्या बाबतीत आहे हे दिलं असेल तरच त्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणणार आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो. हा युनिव्हर्सल सेट ए मुळे आहे. आणि ए कॉम्प्लिमेंटरी कशामुळे आहे? ह्या दोन्ही सेटमुळे हा ए कॉम्प्लिमेंटरी आहे. म्हणजे हे सगळे रिलेटेड टू ईच अदर आहेत. म्हणून जेव्हा तुम्हाला हे वेन डायग्राम काढा म्हणून सांगतात यू ए अँड ए कॉम्प्लिमेंटरी, देन यू हॅव टू शो ऑल दीज सेट्स इन अ सिंगल डायग्राम. मग तोच करेक्ट असतो, तसंच काढावं लागणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे युनिव्हर्सल सेटसाठी तुम्ही रेक्टँगल काढा, त्याच्यामध्ये ए आणि ए कॉम्प्लिमेंटरी हे सेट दाखवा. ठीक आहे. आपण स्टडी पण केलेलं आहे प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंटरी सेटमध्ये. ए इज अ सबसेट ऑफ यू अँड ए कॉम्प्लिमेंटरी इज ऑल्सो सबसेट ऑफ यू. सेकंड वन हा पण एकदम इझी आहे. हा काढलेला वेन डायग्राम बघून आपण हे इझिली प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. फर्स्टसाठी आपण विचार करू. वेन डायग्राम यू, पहिल्यांदा आपण युनिव्हर्सल सेट काढू. मग युनिव्हर्सल सेट युजली आपण रेक्टँगलनं रिप्रेझेंट करतो. दिस क्लोज फिगर इज द यू. ठीक आहे. यू. मग त्याच्यानंतर सेट ए दाखवू. दिस वन इज द सेट ए. एलिमेंट्स लिहू ए मधले. ए मध्ये एलिमेंट्स कुठले आहेत? 20, 50. पहिल्यांदा ए मधले एलिमेंट्स लिहू. आणि हा जो रिमेनिंग एरिया असतो, हा रिमेनिंग एरियाच काय असतो? ए कॉम्प्लिमेंटरी असतो. याच्या अगोदर पण आपण डिस्कशन केलेलं ए कॉम्प्लिमेंटरी मीन्स एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन यू बट नॉट इन ए. म्हणजे हा जो रिमेनिंग रिजन आहे तो ए कॉम्प्लिमेंटरी असतो. मग ए कॉम्प्लिमेंटरी मध्ये कुठले कुठले एलिमेंट्स येणार? आता यू मधले तुम्ही 20 आणि 50 हे दोन एलिमेंट्स लिहिले आहेत. राहिलेले एलिमेंट्स 10, 70, 90. ओके. हे एलिमेंट्स हे ए कॉम्प्लिमेंटरीमध्ये येणार. झालं. हे तुम्ही फर्स्ट वन सॉल्व केलं. म्हणजे यू सेट, ए सेट, ए कॉम्प्लिमेंटरी सेट याच्यासाठी आपण काय काढलेलं आहे तर वेन डायग्राम. दिस इज द फर्स्ट. सेकंड वन, टेक्स्ट बुकमधला क्वेश्चन जो आहे तो तुम्ही सॉल्व करा. सेकंड काय बघा, व्हेरीफाय कॉम्प्लिमेंटरी ऑफ ए कॉम्प्लिमेंटरी इज इक्वल टू ए. मग ह्याचा जो LHS आहे, हे जेव्हा सॉल्व करायला जातो मग LHSला जे आहे मग ते सेट पहिल्यांदा आपण लिहून घेऊ. त्याचं मिनिंग नीट समजून घ्या. कॉम्प्लिमेंटरी ऑफ ए कॉम्प्लिमेंटरी, दॅट मीन्स इट इज अ सेट इन विच the elements in U are present but not in a complementary. हा कशाचा कलेक्शन आहे? यू मधले एलिमेंट्स घ्यायचं पण ए कॉम्प्लिमेंटरी मधलं घ्यायचं नाही. ए कॉम्प्लिमेंटरी म्हणजे हा रिजन. मग कोणते एलिमेंट्स येणार? इझिली यू कॅन राईट द एलिमेंट्स इन दिस सेट आर 20 and 50. ओके. दिस इज द LHS. RHS. मग ह्याचा जो RHS आहे तो RHSला कोणता सेट आहे? ए सेट. आणि ए सेटमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? क्वेश्चनमध्ये पण दिलेलं आहे. वेन डायग्राममधून पण तुमच्या लक्षात येईल. इन दिस सेट ए 20 and 50. नाउ ऑब्झर्व दिस LHS अँड RHS इन विच टू सेट्स आर इक्वल सेट्स. कारण ऑब्झर्वेशन करून आपण इझिली सांगू शकतो बोथ आर द इक्वल सेट, देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS मीन्स कॉम्प्लिमेंटरी ऑफ ए कॉम्प्लिमेंटरी इज इक्वल टू ए. हेन्स व्हेरीफाईड. हा काय झाला? व्हेरीफाय झाला.
या पद्धतीनं हे व्हेरिफिकेशन लिहायचं आहे. सिम्पल आहे. टेक्स्टबुकमधला क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. आणखीन एक क्वेश्चनच्या बाबतीत मी डिस्कशन करतो, जे 7th क्वेश्चन आहे. मग ते जे पूर्ण प्रॅक्टिस सेट आहे 1.3 ते तुम्ही स्वतः सॉल्व करू शकता. ठीक आहे. हा जो 7th क्वेश्चन आहे, या 7th क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक युनिव्हर्सल सेट दिलेला आहे आणि त्याचा एक सबसेट दिलेला आहे ए, अँड क्वेश्चन इज दॅट यू हॅव टू राईट कॉम्प्लिमेंटरी सेट ऑफ ए. ओके, या पद्धतीचं क्वेश्चन आहे. काय म्हणतो लक्षात येते का? याच्यामध्ये यू दिलेला आहे, युनिव्हर्सल सेट. ओके, दिस इज द सेट यू. सेट कशाचा आहे बघा? सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन युअर क्लास. दॅट मीन्स इट इज इन 9th क्लास घेऊ, जे तुमचा क्लास आहे, युअर क्लास. ओके, दिस इज द सेट यू अँड ए इज इट्स अ सबसेट. हा सबसेट कशाचा बघा? दिस इज अ सेट ऑफ ऑल बॉईज इन युअर क्लास. Okay, this is the given example and question is that write complementary set of A. मग हा जो कॉम्प्लिमेंटरी सेट ऑफ ए आहे, यामध्ये कोणते एलिमेंट्स येणार त्या बाबतीत विचार करा. व्हेरी सिम्पल. कॉम्प्लिमेंटरी ऑफ ए याच्यामध्ये काय येणार? सेट एमध्ये ऑल बॉईज आहे, मग इथं काय येणार? सेट ऑफ ऑल. ए कॉम्प्लिमेंटरी सेट, इट इज अ सेट ऑफ ऑल गर्ल्स इन युअर क्लास. दिस इज द कॉम्प्लिमेंटरी सेट ऑफ ए. काय अवघड आहे का? आणखीन 1-2 एक्झाम्पल आपण डिस्कशन करू, मग टेक्स्टबुकमधलं एक एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्या टाईपचं सेकंड एक्झाम्पल, लेट कन्सिडर यू इज अ युनिव्हर्सल सेट. इट इज अ सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन युअर क्लास. ए एक सेट दिलेला आहे आणि हा जो रिमेनिंग रिजन असतो या वेन डायग्राममध्ये, दिस वन इज अ कॉम्प्लिमेंटरी ऑफ ए. या बाबतीत तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं आहे. आता ए काय बघा? सेट ऑफ ऑल स्टुडंट्स having blood groups A, B or AB. ओके, कोणकोणते स्टुडंट्स येणार? ए ब्लड ग्रुप असणार आहे, बी ब्लड ग्रुप असणार आहे, ए बी ब्लड ग्रुप असणार आहे. मग याचा जो कॉम्प्लिमेंटरी सेट आहे तो काय येणार आहे? कॉम्प्लिमेंटरी सेटमध्ये इट इज अ सेट ऑफ ऑल स्टुडंट्स हू आर युनिव्हर्सल डोनर. ओके, असं पण लिहू शकता तुम्ही. युनिव्हर्सल डोनर मीन्स द स्टुडंट्स हू हॅव द ब्लड ग्रुप ओ. हे लक्षात. दिस इज द कॉम्प्लिमेंटरी ऑफ सेट ए. दिस इज द सेकंड एक्झाम्पल. आणखीन एक एक्झाम्पल आपण डिस्कशन करू, युनिव्हर्सल सेट हेच विचारात घेऊ. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपण डिस्कशन करणार आहे. यू इट इज अ सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन युअर क्लास अँड ए इट इज अ सेट ऑफ स्टुडंट्स हुज BMI इज मोर दॅन 30. बघा, BMI बॉडी मास इंडेक्स असतो. बॉडी मास इंडेक्स तुमच्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांचा 30पेक्षा जास्त असेल, मोर दॅन 30 किंवा 30पेक्षा जास्त असेल तर ते ओबेसिटीमध्ये येतात. 30 असेल तरी तो ओबेसिटी म्हणजे फॅटमध्ये येतात ते. इथं मी मोर दॅन 30 घेतलेलं आहे, चालतं आहे. मग ए कॉम्प्लिमेंटरी काय होणार? इट इज अ सेट ऑफ, बघा इथं वरून घेतो स्टेटमेंट. ए कॉम्प्लिमेंटरीमध्ये काय येणार? इट इज अ सेट ऑफ ऑल स्टुडंट्स whose BMI is 30 असलेले स्टुडंट हे कॉम्प्लिमेंटरीमध्ये येणार 30 or less than 30. This is the complementary of set A. This is one more example. आणखीन एक एक्झाम्पल आपण डिस्कशन करू, मग टेक्स्टबुकमधलं तुम्ही सॉल्व करा पूर्ण प्रॅक्टिस सेट. ओके, one more example. U it is a universal set of all students in your class and A is a set, it is a set of students who failed in maths. ओके, हा झाला. नेक्स्ट ए कॉम्प्लिमेंटरी तुम्ही असं लिहू शकता, सेट ऑफ स्टुडंट्स हू पास्ड इन मॅथ्स. दिस इज इट्स कॉम्प्लिमेंटरी. ओके, सेट ऑफ ऑल स्टुडंट्स who passed in maths.
मग इथं पास फेलच्या संदर्भात पण असू शकेल, पर्सेंटेजच्या संदर्भात पण असू शकेल. सपोज हेच एक्झाम्पल जर असा असला असता, सेट ऑफ स्टुडंट्स गॉट हू गॉट लेस दॅन 35%. ओके, जर असा असला असता लेस दॅन 35% असं जर असलं तर कॉम्प्लिमेंटरीमध्ये सेट ऑफ ऑल स्टुडंट्स हू सिक्युअर 35% और मोर दॅन 35%. या पद्धतीनं आपण काय केलं असतं, हे इथं एक स्टेटमेंटच लिहू, और मोर दॅन 35%. या पद्धतीने एक स्टेटमेंट लिहिलं असतं विच इज अ कॉम्प्लिमेंटरी सेट ऑफ ए. काय म्हणतो लक्षात येतं. मग असे एक्झाम्पल्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये आहे. टेक्स्टबुकमधलं एकच एक्झाम्पल सोडून सफिशियंट होणार नाही, तुम्हाला या पद्धतीचे वेगवेगळे एक्झाम्पल थिंकिंग करावं लागणार आहे. लक्षात द्या, इथं मी सगळे जे 4 एक्झाम्पल या 7th क्वेश्चनमध्ये डिस्कशन केलं, त्या सगळ्यामध्ये युनिव्हर्सल सेट आपण कुठला सिलेक्ट केला होता, सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन युअर क्लास घेतला होता. मग याच्याऐवजी तुम्ही सेट ऑफ मंथ्स इन इंग्लिश इयर घेऊ शकता, त्याच्यावरचे एक्झाम्पलचा विचार करू शकता, किंवा सेट ऑफ नॅचरल नंबर घेऊन त्याच्याखाली एखादा सेट घेऊन त्याच्या कॉम्प्लिमेंटरी सेटचा विचार करू शकता. भरपूर वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्ही जेव्हा विचार करता, मग सेटमधले जे कॉन्सेप्ट आहेत मग ते थोडंसं क्लिअर होतील. ओके, प्रॅक्टिस सेट कंप्लीट करा. बेस्ट ऑफ लक.